आता पालघरमधून एक महत्त्वाची बातमी। पालघर आणि डहाणूमधील रहिवाशांसाठी खरं तर ही आनंदाची बातमी आहे, कारण मागील 25 वर्षांपासून रखडलेल्या डहाणू नाशिक रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला केंद्राने अखेर मंजुरी दिली आहे आणि यासाठी 2.5 कोटी रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती पालघरचे खासदार हेमंत सावरा यांनी दिली आहे। दरम्यान या रेल्वे प्रकल्पाची मागणी 25 वर्षांपासून तत्कालीन दिवंगत खासदार चिंतामण वणगा यांनी केली होती। अखेर या सर्वेक्षणाच्या निधीला मंजुरी दिली असून यामुळे आता पालघरच्या आदिवासी बहुल असलेल्या जव्हार, मोखाडा, विक्रमगड भागातील नागरिकांना रोजगार मिळणार आहे। आपण पाहतो रेल्वे सर्वेक्षण आता केले जाणार आहे आणि त्यामुळे अनेकांना खरं तर रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे। शिवाय या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांना सुद्धा याचा फायदा होईल। 25 वर्षांपासून खरं तर हे सर्वेक्षण रखडलेलं होतं आणि अखेर त्याला आता मंजुरी मिळाली आहे।